नमस्कार मित्रमैत्री. माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, मी एक कॅन्सर सर्व्हायव्हर पण आहे. आजपर्यंत तुम्ही माझे व्हिडिओ बघत आलात, त्याच्यामध्ये मी कॅन्सर अवेअरनेस बद्दल भरपूर काही बोललेली आहे. पण आजचा टॉपिक थोडासा वेगळा आहे. आज मी तुमच्यासोबत एक पॉडकास्ट घेऊन आलेली आहे, जो कॅन्सर उपचारामध्ये एक पूरक थेरपी म्हणून त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. त्या थेरपीची माहिती घेण्यासाठी मी आज आमंत्रित करत आहे. आपल्या ज्या आजच्या गेस्ट आहेत त्या आपल्याला या पूरक उपचार पद्धतीची माहिती देणार आहे. तर चला आपण त्यांना वेलकम करूया. प्राध्यापक साधना माने ह्या स्पिरिच्युअल कोच आहेत, रेकी ग्रँड मास्टर आहेत, NLP ट्रेनर आहेत, एंजल थेरपिस्ट आहेत, सुजोक ट्रेनर आहेत, मेडिटेशन ट्रेनर आहेत आणि ह्या त्या सगळ्या विषयामध्ये पारंगत आहे. तर चला आज त्यांच्याकडून जाणून घेऊया रेकीबद्दल. आपण बघतोय की जे जीवन आहे ते खूप तणावाचं झालंय, धावपळीचं झालंय आणि सध्या सगळीकडे पोल्युशन पण आपण बघतोय. अन्नधान्य व्यवस्थित खायला प्यायला मिळत नाहीत, ते प्रदूषित आहेत. त्याच्यामध्ये रासायनिक फवारणी वगैरे केली जाते आणि जी आधुनिक जीवनशैली आहे की आधुनिक जीवनशैलीमध्ये आपण पाश्चिमात्य देशांचं अनुकरण करतोय. त्याच्यामध्ये खाण्यापिण्याच्या ज्या चुकीच्या सवयी आहेत आणि बैठे जीवनशैली ह्याच्यामुळं आजकाल आपण पाहतोय की आजाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर अशा वेळेस अशी जी उपचार पद्धती आहे की आपल्याला मेडिसिन न घेता काही प्रमाणामध्ये जर आजार दुरुस्त होत असतील आपले, तर हे नक्कीच चांगलं. तर रेकी म्हणजे काय आणि रेकी आपल्या जीवनामध्ये कशी उपयोगी आहे हे थोडक्यात सांगा. रे या शब्दाचा अर्थ आहे सर्वव्यापी आणि की या शब्दाचा अर्थ आहे जीवनशक्ती. रे की या दोन्ही शब्दांना मिळून काय होतं तर सर्वव्यापी जीवनशक्ती. त्या ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर करून आपण शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि नातेसंबंध त्या कुठल्याही समस्येवरती उपचार हे करू शकतो. मला सांगा की मानसिक आजार सध्या खूप वाढायला लागले. म्हणजे आपण बघतो की खूप ताणतणावाचं जीवन आहे, तर रेकी त्याच्यामध्ये कसं उपयोगी पडतं? मानसिक तणाव हा नकारात्मक ऊर्जेतूनच येत असतो. ती नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचं काम ही रेकी करते आणि त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा ती प्रवाहित करते आणि त्यामुळं तो व्यक्ती त्या मानसिक ताणातून अगदी दूर होतो. रेकी हिलर म्हणजे काय? हा, ब्रह्मांडीय ऊर्जेला तो आपल्या क्राऊन चक्रामधनं आपल्या 7 चक्रामध्ये धारण करतो. त्यासाठी दीक्षा घेणं किंवा शक्तिपात घेणं हे अतिशय गरजेचं आहे. की हिलर मग आपल्यामध्ये प्रवाहित झालेली सकारात्मक ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही डिवाइन ऊर्जा आपल्या हातातून प्रवाहित करून पुढच्या व्यक्तीला हील करत असतो. ब्रह्ममुहूर्तावर उठून मेडिटेशन करणं आणि आपल्या 7 चक्रांना ऍक्टिव्हेट करणं हे त्याला खूप गरजेचं असतं. मला आतापर्यंत असं कळलंय की रेकी हिलर असतो आणि तो दुसऱ्यांचं हिलिंग करू शकतो किंवा तुम्ही रेकीची साधना स्वतः पण करू शकता आणि स्वतःचा स्वयं उपचार पण करू शकता. पण साधनाताई, तर समजा असा एक पेशंट आहे जो स्वतः सुद्धा साधना करू शकत नाही किंवा तो तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही हिलिंग करून घेण्यासाठी, तर त्यांनी काय करावं? तर त्यासाठी पण उपचार पद्धती आहे, ज्याला आम्ही डिस्टिंग्युलन्स म्हणतो, दूर उपचार पद्धती. त्यासाठी एका रेकी हिलरला सिम्बॉलचा वापर करावा लागतो आणि सिम्बॉल वापरून कनेक्शन स्थापित करून कुठूनही हिलरनी जर ती ब्रह्मांडीय ऊर्जा त्यांच्यापर्यंत पाठवली तर ते कनेक्शन आपोआप जुळलं जातं आणि तो व्यक्ती बरा होऊ शकतो. एखाद्याला स्वयं उपचार करायचे आहेत, तर त्यांनी रेकी हं. कशी शिकावी? तर त्यासाठी रेकी ग्रँड मास्टर हे
सगळीकडे आता उपलब्ध झालेले आहेत. ही रेकी शिकणं ह्याचे 3 लेवल असतात, ज्याच्यात फर्स्ट लेवल, सेकंड लेवल आणि रेकी मास्टर हा थर्ड लेवल. हे 3 लेवल शिकल्यानंतर तो व्यक्ती स्वतःच्या जीवनातले सफरिंग सगळे प्रॉब्लेम तो दूर करू शकतो आणि इतरांच्या जीवनातलेही सफरिंग सगळे प्रॉब्लेम तो दूर करू शकतो. आणि मला तर असं म्हणायचं या ठिकाणी आता या पॉडकास्टच्या निमित्ताने, की प्रत्येक घरामध्ये एक हिलर असलाच पाहिजे. प्रत्येक घरामध्ये एक जर हिलर असेल तर त्या घरातले छोटे मोठे प्रॉब्लेम हे नक्कीच सॉल्व्ह होतील आणि त्या घराला एक संपन्नता, सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या कॅन्सर ट्रीटमेंट मध्ये रेकीचा वापर केला होता. रेकीची साधना केली होती. मी एकदम स्ट्रॉंग झाले आणि त्या सगळ्या प्रवासातून मी सुखरूप बाहेर पडले. आणि माझी अशी इच्छा आहे की सध्या जे कॅन्सर पेशंट आहेत ते ह्या जर्नीमधून जात आहेत आणि ज्यांना एक एक हेल्पची गरज आहे, त्यांना एक मदतीची गरज आहे, अशी उपचार पद्धती की ज्याचा काही साईड इफेक्ट नाहीये आणि एक पूरक उपचार पद्धती म्हणून त्याचा उपयोग करू शकतो. तर मला हे सांगा की कॅन्सरमध्ये रेकी कशी मदत करू शकते? भारतामध्येच याचा अवेअरनेस नाहीये. पहिल्यांदा मी हे सांगेन तुम्हाला की रेकी ही काहीतरी जादू टोना असा वगैरे काही प्रकार नाहीये. रेकी ही सायंटिफिक आहे. याला सायन्सचा पूर्ण आधार आहे आणि बाहेरच्या देशामध्ये दवाखान्यामध्ये स्पेशली कॅन्सरच्या दवाखान्यामध्ये रेकी हिलर मोठमोठ्या पगाराच्या नोकरीवर ठेवले असतात. त्या ऑपरेशनच्या आधी किंवा ट्रीटमेंटच्या आधी रेकी हिलर कडनं त्यांना रेकी दिली जाते आणि मग त्यांना उपचारासाठी घेऊन गेलं जातं. आता कॅन्सर पेशंट हा कॅन्सर या शब्दालाच खूप आधी घाबरतो आणि मग त्याचं मानसिक खच्चीकरण होतं. तो तणावात असतो, तो डिप्रेशन मध्ये जातो आणि मग अशा वेळेला त्या कॅन्सर पेशंटला त्या तणावातून, त्या डिप्रेशन मधून म्हणजेच ह्या नकारात्मक गोष्टीतून बाहेर काढण्याची खूप गरज असते. आणि आता माझं कसं होईल किंवा माझ्या फॅमिलीचं मी नसताना कसं होईल. आणि या एका धक्क्यानेच तो घेत असलेला मेडिकल जे उपचार असतात त्या उपचाराचा उपयोग त्याला होऊ शकत नाही. हे फार मोठं कारण आहे. रेकीचे उपचार जे त्याच्यावरती जर केले दिल्यानंतरचं म्हणजे त्याला ट्रीटमेंट दिल्यानंतरचं जे काही साईड इफेक्ट असतात, जे काही दुखणं असतं, पाय दुखणं, मळमळणं, उलटी होणं वगैरे, हे जे काही दुखणे असतात, जे दुखणे त्याला सहन होत नाहीत, ती सहन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आपोआप वाढते. जे त्याचं रूढ चक्र हे डिस्टर्ब झालेलं असतं, इम्बॅलन्स झालेलं असतं, ती ह्या सकारात्मक ऊर्जेमुळे ते रूढ चक्र बॅलन्स होतं आणि तो ह्या आजाराला घाबरत नाही. ही ऊर्जा सबकॉन्शियस माइंडवर काम करते. आता तुम्ही कॅन्सरच म्हणालात ना, तर शारीरिक वेदना असतील, अस्वस्थता असेल, निराशा असेल, झोपीची समस्या उद्भवत असते, तर ती सुद्धा समस्या ह्या रेखी ऊर्जेमुळं दूर होऊ शकते. ताईकडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे, त्यांच्यापासून घेण्यासारखं भरपूर काही आहे. तर मी यांच्यासोबत अजून काही पॉडकास्ट करणार आहे. मित्रांनो, साधनाताई जे रेकीचे क्लासेस घेतात त्यांच्या क्लासेसचं जे लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही नक्कीच त्याला क्लिक करा आणि जॉईन करा. सध्या ह्या कॅन्सर प्रवासामधून जे माझे बंधू भगिनी जात आहेत तर त्यांना मी अशी विनंती करते की तुम्हाला ह्या बाबतीत काही मार्गदर्शन हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर धन्यवाद साधनाताई, तुमचा धन्यवाद. अमूल्य वेळ काढून तुम्ही इथे आला आणि माझ्या व्ह्युअर्सना तुम्ही खूप चांगली माहिती सांगितली. मित्रांनो, अशा काही उपचार पद्धती आहेत ज्या उपयोग करून आपण आपल्या दैनंदिन समस्या नक्की सोडू शकतो. आणि माझा हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला तर नक्कीच ह्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, स्वस्त राहा, मस्त राहा.